तुमच्या डोक्यांच्या नसा कमजोर झाल्यात का? हे कसं बरं ओळखायचं? तर छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण विसरू लागतो आणि जेव्हा आपली छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होऊ लागते, सतत डोकं जड होऊ लागतं, आपल्या इमोशन्स आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाहीत, आपली चिडचिड एवढी वाढते की आजूबाजूचे देखील त्रस्त होऊ लागतात, कधी कधी बऱ्याचदा आपल्याला रडावंसं वाटतं. तर ही सगळी लक्षणे आपल्या डोक्यांच्या नसा कमजोर झाल्यात याची आहेत. याचं कारण आहे ते म्हणजे फोनचा अतिरिक्त वापर करणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींचा अतिविचार करून अतिरिक्त ताण घेणं. तर यावर सोपा उपाय म्हणजे भ्रामरी प्राणायाम. दिवसभरात जर तुम्ही 5 मिनिटं भ्रामरी प्राणायाम केलात तर या समस्येपासून तुम्ही दूर राहू शकता. तर भ्रामरी प्राणायाम कसा करायचा? आपल्या कानाच्या पाळ्या ह्या दोन्ही अंगठ्याने बंद करून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला बाहेरचे आवाज येऊ नयेत. आणि मधली 2 बोटं आपल्या डोळ्यावर ठेवायची आहेत, ज्यामुळे बाहेरचा प्रकाश आपल्याला आतमध्ये जाणवू नये. तसंच आपली जीभ जी आहे ती टाळूवर चिटकवायची आहे आणि दातामध्ये थोडंसं अंतर ठेवायचे आहे. दात एकमेकांना चिटकवायचे नाहीयेत आणि तोंड बंद करून आतल्यात भ्रमरासारखा मचा उच्चार करत आवाज करायचा आहे. या पद्धतीने आपल्याला श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना भ्रमरासारखा मचा उच्चार करत आवाज करायचा आहे. आतल्या आत जे व्हायब्रेशन आपल्या मेंदूला पोचत आहेत त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तर आपण हा प्राणायाम करून बघूयात. आता दोन्ही कानाच्या पाळ्या बंद करा, मधली 2 बोटं डोळ्यावर, आतल्याच भ्रमरासारखा आवाज. श्वास भरून घ्यायचा आणि आवाज करूयात. तर अशा पद्धतीने भ्रामरी प्राणायाम दररोज 5 ते 10 मिनिटं सराव करत राहायचा आहे. या सरावामुळे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या नक्की निघून जाणार आहेत. 15 दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार आहे. असेच नवीन नवीन माहिती देणारे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.